कोकणातली खेकडी या खायला. आता आम्ही आलो गावाला आणि आज चाललोय मुंबईला. काय बिशू तुझे आलो खेकडे खेकडे घेऊन. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. माझ्या नवीन ब्लॉग सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण चाललोय कोकणात, मावशीकडे चाललोय आणि खूप दिवसांनी आज कोकणात जाणार आहे मित्रांनो. आणि मावशी खूप 2-3 दिवस झाले फोन करते की या गावाला, खूप दिवस आलात नाही गावाला, म्हणून चाललोय गावाला. आणि खूप मजा नाही मित्रांनो. आणि मी कोकण रेल्वेने चाललोय आज, आणि कोकण रेल्वेची मजा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आणि तुम्ही तसे ब्लॉग कंटिन्यू राहा. आता मी निघतो आता करून होता. त्याला आता 4:30 झाले. आता आपली 6ची ट्रेन आहे. हा 6ची ट्रेन आहे आमची. चला तर मित्रांनो, निघतो आता आम्ही. चला, कुलजा सेम सेम सांगलो. चलो बंद हो जा सेम सेम. चला, बाय बाय कल्पतरू सोसायटी, भेटू लवकरच. त्या मित्रांच्या आता घरातून निघालो मी, आणि सकाळ बाप माझा मार खाल्लाय. का मार खाल्लाय माहितीये का? कारण रात्रभर झोपलो नाही मी तशी बोलत होतो अर्धा तास, आणि वेबसिरीजवर बसलो, आणि 4 वाजले डायरेक्ट. आता काय झोपू बोललो, झोपून पूर्ण माझी झाली नाही. आता फुल एक्साइटेड गावात जायला, एक नंबर मजा येणार मित्रांनो. तसे ब्लॉग मग कंटिन्यू राहा. आणि आता पटकन जातो. 4:45ची लोकल आहे आमची, तिथून आम्ही दिवायला जाऊ. तुम्ही सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता पाठीमागं ते जाम लगेच त्याच्याकडे. आणि मी बघा जुगाड केलंय. मी जाणार नव्हतो, पण लास्ट मोमेंटला माझं तयारी झाली. म्हणजे ठरवलं की मी निघतो आता. म्हणजे जाणार नव्हतं मी, पण लास्ट मोमेंटला ठरवलं की मी चल आता निघू. आता माझी बॅग भाऊ घेऊन गेला. मी जिमची बॅग वापरली बघा. इंजे आपलं काय म्हणताला, लास्ट मोमेंट जुगाड पाहू शकता तुम्ही. चला तर आपण जाऊ आता. मग सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याचे कंटिन्यू राहा. चला. ही बॅग ओढून पुढे हवा टाईट झाली माझी. काय बॅगेत काय माहिती, पुढे हवा टाईट झाली. हातात पुरा घाम फुटायला लागला मला. तर मित्रांनो, जस्ट आता दिव्याला पोहोचलोय आणि जाम भारी वाटतंय. तुम्ही माझ्या मागं पाहू शकता, दिवा चांदवडी पॅसेंजर. आणि खूप मजा नाही मित्रांनो, तसे कंटिन्यू राहा. आणि माईक दिलेला जातानी माझा आवाज तुमच्याकडून पोहोचत असेल मला माहिती आहे. दादा ब्लॉग बघतोय, देवण दादा आणि निखिल दादा, थँक्यू. आवाज एक नंबर येतो माईक मधून. आणि आता तरी आमची किती 8 तासाची रनिंग आहे आमची. 8 तासामध्ये आम्ही कोकणाला पोहोचू आता. हा चालेल, चला दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, जस्ट आता सीटवर बसलो मी, आणि पाहू शकतो म्हणजे सीट कशी आहे. ट्रेनला जाम गर्दी, आणि या ट्रेनला नेहमीप्रमाणे गर्दी असते. ऑल सीझन ऑल टाइम या ट्रेनला गर्दी असते. कधी मिळा तुम्ही सुट्टी द्या, नाही तर तुम्ही सुट्टी द्या, तर या ट्रेनला पण गर्दी असते या ट्रेनला. तर मी आता बसलोय बघा. दादा बघा वरती बसलोय आम्ही. वरती बसायची फील एक मजा वेगळी असते. खाली बसून येतो कंटाळा, पण वरती कसं झोपू शकतो आपण. चला तर मित्रांनो, कंटिन्यू बसून मित्रांनो काय गोष्टी दर्शन होत आहे. मित्रांनो, ट्रेन झाल्या तर सुरू, आणि एक नंबर जागा भेटली आपल्याला. इथून तुम्हाला सर्व काय दाखवू शकतो मी. शूट पण एक नंबर होईल तिथून सर्व दाखल तुम्हाला मी. चला तर मित्रांनो, झाला कोकण रेल्वेचा प्रवास सुरू. आता कंटिन्यू होत मी आता. ट्रेनमध्ये भेटला तर मला दाखवतो आम्ही. ऋतिक मांडलेकर, रोहा. खूप आता छान वाटतंय मला, आणि खूप दिवसातून कोकण रेल्वेतून प्रवास करतोय. लास्ट टाइम मी लॉकडाऊनच्या पहिले गावाला गेलो. त्याच्यानंतर 3 वर्ष मी गावात चाललो होता, आणि खूप मजा नाही मित्र. आणि कसं आहे मित्र माझं, तुम्हाला स्वर्गातून प्रवास असताना तुम्ही कोकण रेल्वेचा प्रवास करा. आणि कोकण म्हणजे स्वर्ग, तुम्हाला ते माहितीच आहे. कोकणात आले की मजा वेगळी असते. आता सर्व जे काय असेल तेच ताणताना एका फटक्यात दूर होतो. तुम्ही एंट्री केली तर सगळं तुम्हाला जे व्ह्यू आहे कोकणातलं, असं वातावरण बघून तुम्ही नाही 2 मिनिटं तुमचं सगळ्यात ताणतणाव दूर होतं. कोकण असं मित्रांनो आता मी झालं. आता आम्ही आता फुल एक्साइटेड कोकणात जायला. आणि आता कधी पोहोचतोय असं झालंय. गाडीचं टायमात गाडी पण पटपट जातोय का, जास्त काही दिवशी घेत नाही गाडी. आता जाम भारी वाटणार मित्रांनो. आता खूप दिवसाने मित्रांनो, आणि मी मित्रांनो माझ्या येत नाही जाणार, मी मावशीकडे झालो.
माझ्या गावाला तुम्हाला मी दाखवतो सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे पहिले मावशीकडे जाणार आहे पण तिथं थोडे दिवस आहे नंतर माझ्याकडे जाईल मग दाखवण्याचा प्रयत्न करतो ते मजा गम्मा मस्ती करू आपण त्याचं कंटिन्यू मी आता आहे विडी स्टेशनला आणि दिवा सोंगवडी पॅसेंजर पहिले खूप स्लो होती पण आता लॉकडाऊन नंतर ती गाडी अपडेट झाली आणि पहिले खूप स्टेशन लांबायची होती मग आता जास्त स्टेशन घेत नाही ती मेन स्टेशन घेते आणि क्रॉसिंगला थांबते आणि तरी सावड्याला पोहोच 4-5 तास लागतील तसे कंटिन्यू ब्लॉक मध्ये सर्व दाखवण्याचा मला प्रयत्न करतो तरी पण मध्ये गर्दी आहे पण म्हणजे बऱ्यापैकी आहे गर्दी आता सरळ झाला का गणपती पण गेले होता आता कसली गर्दी काय माहिती रोजच्या ट्रेनला तुम्हाला माहिती नाही गर्दी असेल कंटिन्यू दाखवू आता आम्ही आलो गावाला आणि आज चाललाय मुंबईला काय बिशू तुझे आलो इकडे घेऊन चाललाय गावावर मुंबईला तिकीट काढलेस का रे इसे पकडता होता का फुल स्टिक केला होता चल हॅपी जर्नी चल भाई काका कुठे गेले कोण तो पेट्रोल भरायला गेलाय पेट्रोल भरायला गेले ते बरेच ना बोल बाकी मित्रांनो खेकड्याची अनबॉक्सिंग चालू आहे नाही काय नाही खाल्लं आम्ही हा खेकड्याचं बाहेर नाही गेला आता विवेकने पकडलेले खेकडे आता बघा खेकडा बघा खेकडा बघा एवढा मोठा खेकडा विवेकने पकडलेला राहू दे हे करू नको चिमट्यान एकच आहे का किती आहेत परवापेक्षा जास्त झाली सोय झाली आपली मुंबईत नाही वाटणार नाही ना थोडी शॉर्ट आहे त्याने कोकणातली खेकडी या खायला हा काय मित्रांनो पाहू शकता विवेकने पकडल्या खेकड्याचं सारवण चालू आहे कालवण करते ना हा चल फिरो अगं फिरो काय माझा फोटो कशाला काढतोय अगं तुला नाही घेते कॅमेऱ्यामध्ये मी पाहू शकता अशा पद्धतीने कालवण चालू आहे कालवण पहिलं पूर्ण एकदम त्याला खिमा का लागतो त्याला खेकडे बनवण्याची फुल तयारी चालू आहे स्पेशल कोकणातली खेकडी आता मीठ हळद आणि अजून काय तेल नाही त्याच्यामध्ये किती वेळ लागला याला किती वेळ लागला तयार व्हायला 10-15 मिनिटं तयार तुझा व्हिडिओ खेकड्यांचा मांद म्हणतात त्याला मांद मग याच्यामध्ये मिक्स करायचं ते वेगळं करायचं ते वेगळं करतात जसं भेजा करतात ना भेजा बकऱ्याचा अच्छा 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 म्हटलं ते मिक्स करायचं त्याच्यामध्ये
मिक्स पण करतात करतात मिक्स पण हे आलं खाल्लं ना की चांगलं लागतं. पण वेगळी चव चांगली ते तिखट मीठ टाकायचं, अच्छा हळद तिखट मीठ, आणि जरासं वाटण करतो ना आपण तो हा. मसाला एवढा टाकला की होतं, तेल नाही टाकत. अच्छा मध्ये खेकडे तोडून मेहनत करतोय ना हा पोरगा बघा इथं बसून वेब सिरीज बघतोय. काय रे दादा आम्हाला येते बनवता येते म्हणत मदत कर ना मग आम्हाला. झाली आता तोडून बिडून झाली अरे फक्त खायला जा. काय मदत अरे गजब बंद आहे फुल वेब सिरीज बघतोय. चल एन्जॉय. मित्रांनो आता खेकडे बनायला 10-15 मिनिटं लागतील. आता आपण वेट करू 10-15 मिनिटं आणि तुम्हाला सर्व दाखवलं मी खेकडे कसे बनवायचे. तर एक लाईक तो बनतंय. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हा बघा अजून वेब सिरीज बघतोय. लाईक करा शेअर करा आणि 15 मिनिटं वेट करू मग तुम्हाला सर्व दाखवतो मी. एक नंबर आता आज तो दिवस एक नंबर आहे. खेकडे खायला भेटतात तर अजून काय पाहिजे. माझ्या खूप येणार आहे. दाखवतो तुम्हाला मी खेकडे बनला की तसेच राहा कंटिन्यू. तर 5 मिनिटं मित्रांनो एक नंबर असं झाला. खूप लागले भूक आता आणि मला समजत नाही. मला एडिटिंग पण करायचे, मला वेब सिरीज पण बघायचे, मला बिग बॉस पण बघायचं आहे आणि मला झोप पण जाम आली. आता बाबा नीट झोपलो नाही आणि अजून पण झोपलो नाही मी. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. होत नाही. बघा आता मित्रांनो फायनली खेकड्याचा कालवण झालाय. खोल मावशी उघडू. उघड. यम्मी. आता परत सोडता हे भाजी होते मग बसू आपण जेवायला. फायनली खेकड्याचा कालवण रेडी आहे या खायला. मित्रांनो माझं छानपैकी जेवण झालं आता. खूप मजा आली मित्रांनो आज आणि एकदम पोट भरलंय आणि अजून जे खेकड्यांची सवय असं वाटतं रिटर्न कालवून खाऊन खेकड्याचं. खूप मजा केली मित्रांनो आज मी. आणि ते आज ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर का तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा शेअर करा. चॅनल कोण नवीन आला तर सबस्क्राईब नक्की करा. बाय.